नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण आपल्या क्लासवर लेक्चर घेणार आहे क्लास 9चं 9व्या वर्गाचा आपण चॅप्टर सुरू करतोय फोर्स अँड लॉज ऑफ मोशन। क्लास 9चा चॅप्टर आहे फिजिक्सचा सायन्स मधला। ठीक आहे, तर क्लास 8 मध्ये बघा आपण शिकलो होतो की फोर्स म्हणजे काय। तर फोर्सला आपण म्हणत होतो पुश और पुल म्हणजे फोर्स, हे आपण क्लास 6 मध्ये शिकलो। त्याच्यानंतर क्लास 8 मध्ये आपण त्याची थोडी ॲडव्हान्स डेफिनेशन शिकलो। जर एखाद्या ऑब्जेक्टची शेप आणि साइज चेंज होत असेल किंवा करायची असेल किंवा त्याचा स्पीड चेंज करायचा असेल, स्पीड इन्क्रीज करायचा असेल किंवा डिक्रीज करायचा असेल, तसेच एखाद्या ऑब्जेक्टची जर डायरेक्शन बदलायची असेल, म्हणजे जर एखादा फुटबॉल आपण फॉर एक्झाम्पल नॉर्थ डायरेक्शनला रन होत असेल, रोल होत असेल, त्याला जर आपण किक मारली तर तो नॉर्थची डायरेक्शन आपण दुसरी डायरेक्शन मध्ये त्याला मोशन देऊ शकतो। म्हणजे फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट। ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्स कॅन ऑल्सो चेंज द साइज, शेप, स्पीड, मीन्स स्पीड इन्क्रीज करू शकतो, स्पीड डिक्रीजही करू शकतो। तर असा एक्सटर्नल एजंट त्याला आपण म्हणतो फोर्स। तर फोर्सची डेफिनेशन बघा क्लास 8 चीच राहील। फोर्स म्हणजे काय, तर डेफिनेशन आहे an external agent which can change or tends to change the shape and size, speed, लोकेशनला आपण पोझिशन सुद्धा लिहू शकतो, लोकेशनला पोझिशन लिहू आपण। ठीक आहे, चेंज द स्पीड, पोझिशन and direction of an object, ठीक आहे। बघा काय लिहिलं की स्पीड हा असा एक्सटर्नल एजंट आहे जो एखाद्या ऑब्जेक्टची साइज चेंज करू शकतो, शेप चेंज करू शकतो। म्हणजे काय, जर आपल्याकडे स्पंज असेल, स्पंजला जर आपण असं प्रेस केलं, दोन्ही साइडने जर आपण फोर्स लावला तर स्पंज असा स्क्वीज होतो, दबतो, बरोबर आहे, म्हणजे त्याची साइज बदलली। ठीक आहे, त्याला जर आपण असं फोल्ड केलं तर त्याचा शेप सुद्धा बदलतो, आहे की नाही। जर आपण नोटबुकचे पेजेस घेतले, फ्लॅट पेज असते, त्याला आपण असं क्रश केलं, असं दाबलं तर त्याचा शेप बदलतो, आहे की नाही। त्याच्यानंतर स्पीड कसा चेंज होतो बघा, आपण बायसिकल चालवत आहोत, सायकल चालवत आहोत आणि आपण जर ब्रेक लावले, ब्रेक म्हणजे काय, फोर्स आहे, ब्रेक लावल्यानंतर काय होणार, सायकलची स्पीड स्लो डाऊन होणार, बरोबर आहे। तसेच तुमचा मित्र सायकल चालवतो, एकदम आरामात चालवत आहे, तुम्ही मागून आले आणि धक्का दिला तर काय होणार, सायकलची स्पीड वाढणार, बरोबर आहे। म्हणजे चेंज ऑफ स्पीड। चेंज ऑफ पोझिशन कशी, पोझिशन सिंपल आहे। फुटबॉल ग्राउंडवर आपण आहोत, फुटबॉल ग्राउंडला पडलेला आहे, ठीक आहे, आपण आलो, त्याला किक मारली म्हणजे काय, फोर्स लावला, तर फुटबॉल एका जागेवर दुसऱ्या जागेवर जातो, बरोबर आहे, त्याला म्हणतात चेंज ऑफ पोझिशन, आहे ना। त्यानंतर डायरेक्शन, आपण बॅटिंग करत आहोत, क्रिकेट सगळ्यांना आवडते, आहे की नाही। क्रिकेट बॉलर काय करतो, बॅट्समन कडे बॉल फेकतो, यो, आहे की नाही, आणि जसाही बॉल बॅट्समन कडे येतो, बॅट्समन हिट करतो, आहे ना, हिट केला की बॉल तिकडे, म्हणजे डायरेक्शन ऑफ बॉल काय होणार, चेंज होणार, तर त्याला म्हणतात चेंज ऑफ डायरेक्शन। ह्या गोष्टीचे जे काही बदल झालेत हे करणारा जो कोणी एजंट आहे त्याला म्हणतात फोर्स। आलं लक्षात, एकदम सिंपल आहे फोर्स। ठीक आहे, महत्वाचा दुसरा पॉइंट आहे फोर्सचा, ही झाली डेफिनेशन। फोर्सचा दुसरा पॉइंट काय आहे, तर याचं युनिट काय आहे, एसआय युनिट। कशामध्ये मोजतात फोर्सला, तर एसआय युनिट आपण क्लास 8 मध्येच बघितलं, न्यूटन बाय न्यूटन बाय, है की नाही। एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन। काय आहे, न्यूटन, याला डिनोट करतात कॅपिटल एन नी। आलं लक्षात।
सीजीएस युनिट काय? सेंटीमीटर ग्राम सेकंड युनिट. सीजीएस युनिट असते बघा फोर्सचं. युनिट ऑफ फोर्स इज डायन किंवा याला डाईन म्हणतात. याला शॉर्टकट मध्ये काही लिहत नाही, याचं काही डिनोटेशन नसतं. डाईन म्हणजे डाईन, त्याला मी कॉमेडीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न डायन म्हणतो. काय म्हणतो? डायन, आहे की नाही? हा. तर 1 न्यूटन किती डायनच्या बरोबर आहे? न्यूटनला खतरनाक आहे भाऊ. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन म्हणजेच 1 लाख डायन. न्यूटन भाऊ एकटा भाऊ 1 लाख डायनच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे न्यूटनच्या बरोबरी कोणीच करू शकत नाही. न्यूटन लय डेंजर माणूस आहे. आलं लक्षात? तर हे झालं आपल्या फोर्स बद्दल. आता सर फोर्सचा फॉर्म्युला काय? तर लॉज ऑफ मोशन मध्ये आपण त्याचा फॉर्म्युला पण शिकणार आहोत. तरी तुम्हाला इथे शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला एक लिहून टाकतो. फोर्सचा फॉर्म्युला, ठीक आहे. फोर्स इज इक्वल्स टू मास इनटू ऍक्सिलरेशन. मास इनटू ऍक्सिलरेशन, ठीक आहे. शॉर्टकट मध्ये कसं लिहितात त्याला? F इज इक्वल्स टू ma. फादर इज इक्वल्स टू मदर किंवा माँ. फादर की बराबरी सिर्फ कौन कर सकती है? माँ ही कर सकती है बेटा. तो F इज इक्वल्स टू माँ. F इज इक्वल्स टू माँ. फादर इज इक्वल्स टू माँ. फोर्स को याद कैसे रखना है? फादर इज इक्वल्स टू माँ. F इज इक्वल्स टू ma, ठीक है. तो ये आपका फॉर्मूला है, ठीक है. हा बघा फोर्स बघितला आपण की फोर्सचा एसआय युनिट वगैरे काय असते. आता बघा टाइप्स ऑफ फोर्स असतात. टाइप्स ऑफ फोर्स, ठीक आहे. फोर्सचे डिफरंट टाइप्स आहेत, तुम्ही बघितलेले आहेत. तरी पण आपण काही या चॅप्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न डिस्कस करणार आहे. 8 क्लास मध्ये आपण फोर्सचे टाइप पाहिले. कोणकोणते टाइप होते? फोर्सचा मेन टाइप आहे, एक असतो कॉन्टॅक्ट फोर्स. काय असतो? कॉन्टॅक्ट फोर्स. आणि दुसरा असतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरा काय असतो? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, ठीक आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काय काय येते बघू आपण. बघा कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये पहिली गोष्ट तर कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट काय सांगतो तुम्हाला. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे असा फोर्स की ज्याला फिजिकली टच केल्याशिवाय तो फोर्स एक्झर्ट होणार नाही. द फोर्स विच कॅन एक्झर्ट और ऍक्ट ओनली व्हेन द टू ऑब्जेक्ट्स आर इन फिजिकल कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे सर हा पेन इथे खिशात ठेवला, बरोबर आहे. या पेनची जर लोकेशन बदलायची मला बाय हँड, तर मला याला होल्ड करावं लागेल, असं टच करावं लागेल. टच केल्यानंतरच याला मी असं उचलू शकतो, बरोबर आहे. समजा हातगाडी आहे, ते केळं वगैरे विकतात ना, हा ती आहे ट्रॉली. किंवा तुम्हाला स्टँडर्ड एक्झाम्पल सांगायचं झालं तर मग ते तुम्ही डी मार्टला जाता किंवा आर डी मार्टला जाता, है की नाही. तर त्या शॉपिंग मॉलमध्ये एक ट्रॉली असते, बरोबर आहे, सगळं सामान शिफ्ट करण्यासाठी, है ना. हा, तर त्या ट्रॉलीला आपण पकडल्याशिवाय आणि ढकलल्याशिवाय ती पुढे जाते का? नाही. आता काही काही शायनी असतात, मला माहिती आहे, तिला आमच्याकडे रिमोटची ट्रॉली आहे की नाही. तर रिमोटची ट्रॉली जी आहे बाबा ती वेगळं आहे. जी फिजिकली आपल्याला हाताने पकडून ढकलायची असते ते एक्झाम्पल सांगतोय. तर जेव्हा आपल्याला होल्ड करून ढकलावं लागते तेव्हाच तो फोर्स एक्झर्ट होतो. तशा टाईपच्या फोर्सला म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स. द फोर्स विच ऍक्ट ओनली व्हेन देयर इज अ फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. एक्झाम्पल बघू. पहा एक्झाम्पल मध्ये पहिले एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्स. काय आहे? मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर म्हणजे काय? तर फोर्स एक्झर्टेड बाय द ॲनिमल्स. फोर्स एक्झर्टेड बाय द ॲनिमल्स ऑर ह्युमन बीइंग्स. म्हणजे जिथे आपण मसल्सचा यूज करून फोर्स लावतो त्या फोर्सला म्हणायचं मस्क्युलर फोर्स. आलं लक्षात? हां. त्याच्यानंतर 2 नंबरला याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतो फ्रिक्शन फोर्स. कोणता फोर्स? फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स. आलं लक्षात? आता बघा फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय? एकदम सोपं आहे. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. मराठीमध्ये फ्रिक्शन म्हणजे घर्षण. फ्रिक्शन फोर्स इज द फोर्स which can oppose the relative motion.
ऑफ द बॉडीज. म्हणजे काय, जर असा फोर्स जो ज्या काही बॉडी मोशन मध्ये आहे त्या मोशनला अपोज करतो, म्हणजे विरोध करतो. कसा सर, बघा समजा आपण सायकल चालवायला जोरशी अशी सायकल चालवत आहे, आपण ब्रेक लावले. ब्रेक लावल्यानंतर काय होते, जे ब्रेक शू असतात हे की नाही, जे ब्रेक असतात जे रिंगवर लागलेले असतात आपल्या सायकलच्या रिंगला, ते ब्रेक शू काय करतात, असे रिंगला चिपकतात. बरोबर आहे. चिपकल्यानंतर काय होते, रिंग फिरत असते, हे त्याला पकडायचं काम करते, पकडून ठेवायचं है ना, असे घासते त्या रिंगला. बरोबर आहे की नाही. हा, तर मग हे जे घर्षण होते यालाच काय म्हणतात, फ्रिक्शन म्हणतात. काय म्हणतात, फ्रिक्शन. आलं लक्षात. दुसरं एक्झाम्पल, ब्रेक हे फ्रिक्शनचं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल, आपण वॉकिंग करतो, चालतो, तर आपण समजा नवीन शूज आणले, एकदम नवीन शूज आहेत आपल्याकडे, आता उद्यापासून रनिंगला जायचं, मस्त नवीन स्पोर्टचा शूज आणला नायकीचा, है की नाही. हां, त्याचा ग्रिप असते, रनिंग शूजला खालून काय असते, ग्रिप असते, है की नाही. इररेग्युलर असते शूज खालून, काय एकदम चोपडा असते. हां, स्लिपरी असतो का शूजचा सोल, नाही. सोल कसा असतो, ग्रिपवाला असतो, त्याला इररेग्युलॅरिटीज असतात आणि त्या इररेग्युलॅरिटीमुळे आपण चालू शकतो. बरोबर आहे. जर इररेग्युलॅरिटी नसल्या तर आपला पाय घसरतो, स्किडिंग होते आणि आपण पडू शकतो. तर ज्याच्यामुळे चालू शकतो ते काय आहे, फ्रिक्शन आहे, होल्डिंग फोर्स आहे, अपोजिट पकडून ठेवते, त्याला म्हणतात फ्रिक्शन फोर्स. आलं लक्षात. मग काही दिवसांना आपण समजा 6 महिने 3 महिने रनिंग केली तर आपले शूज काय होतात, फ्रिक्शननी वेअर अँड टिअर होतात, घासल्या जातात ते. आलं लक्षात. तर हे जे वेअर अँड टिअर आहे ते कशामुळे झालं, तर फ्रिक्शन फोर्समुळे झालं. आलं लक्षात. हे झाले कॉन्टॅक्ट फोर्स. दोन हातामध्ये फ्रिक्शन कधी होईल, आपण आता विंटर सीझन लागतोय, विंटर मध्ये काय करतो, असं असं करतो, है की नाही. तर आपले हात गरम होतात, मग आपण असे चेहऱ्यावर फिरवतो. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मध्ये आपण रिलेटिव्ह मोशन करत आहोत, त्याला फ्रिक्शन म्हणतात. आलं लक्षात. फ्रिक्शन मध्ये मग हीट निर्माण होत असते, हे आपण या एक्झाम्पल वरून कळते आपल्याला. हे झाले कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल. कशाचे एक्झाम्पल आहे, कॉन्टॅक्ट फोर्स. आता नॉन कॉन्टॅक्ट मध्ये कोण येते, तर बघा नॉन कॉन्टॅक्ट मध्ये पहिला फोर्स येतो, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंबर 2 इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, है की नाही. आणि अजून ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, अजून आठवा 6व्या वर्गात शिकलो होतो आपण, नाही तर बरं मी सांगतो. मॅग्नेट, है की नाही. मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. बघा लक्षात घ्या. आता आपण ग्रॅव्हिटी नेहमीच म्हणत असतो. तर ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर असा फोर्स एका ऑब्जेक्टनं दुसऱ्या ऑब्जेक्टवर लावला, ते पण कसा लावला, बिना टच करता, बिना कोणाला धक्काही लावता. बरोबर आहे. जसे की आपली पृथ्वी आहे, पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशन आहे. बरोबर आहे. आपण समजा आता वर एखादं समजा एरोप्लेन जाते, हेलिकॉप्टर जाते आणि त्या हेलिकॉप्टर मधून जर एखादा ऑब्जेक्ट खाली पडला, बरोबर आहे, तर तो ऑटोमॅटिकली अर्थकडे येतो की नाही. हा, किंवा एखादा पक्षी आहे, उडता उडता समजा तो मरण पावला, आहे की नाही, तर तो पक्षी ऑटोमॅटिक खाली पडतो, पृथ्वीवर येऊन आदळतो. कसा काय आदळला, तर रिझन एकच आहे, अर्थनी काय केलं, त्याला आपल्याकडे ओढलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी त्याला ओढलं. तिथं असं आकुडा टाकून ओढलं का त्याला, नाही. आकुडा टाकून ओढलं का, नाही. ऑटोमॅटिक तो आला. म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे काय, अर्थनी ग्रॅव्हिटेशन फोर्स लावून ओढलं त्याला. दुसरं एक्झाम्पल, झाडाला फळं असतात, हे की नाही, वारा आलं, हे की नाही, एकदम विंड फ्लो सुरू झाला, तर हवा जेव्हा सुटते, वारं सुटते, त्यावेळेस काय होतात, झाडाचे जे आंबे असतात ते तुटून खाली पडतात. ठीक आहे. आता आंबा तुटतो कशामुळे, तो वेगळा भाग आहे. तुटल्यानंतर तो खालीच काय येतो, वर का नाही उडून जातो का उडून, नाही, है ना, जात नाही, खाली येतो. कारण एक आहे, अर्थ काय करते, अर्थकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अर्थ त्या आंब्याला आपल्याकडे ओढते. आपण पण समजा आता आपण एखाद्या ओट्यावर उभा आहे, ओट्यावर नशी जंप केली, ऑटोमॅटिक खाली जातो का वर जातो तिकडे, हा, शक्तिमान झी 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 असं होते का, नाही. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फोर्स ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय बघा,
तर हा थोडासा वेगळा फोर्स आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय होते, जसं आपण म्हणतो की आपण कंगव्याने भांग केला, ठीक आहे, कंगी केला आपण, कॉम्बिंग केल्यानंतर बघा जो प्लास्टिक कॉम्ब आहे, प्लास्टिकचा कंगवा आहे, त्या प्लास्टिक कॉम्बला जर आपण आपल्या अंगावर जे असे छोटे छोटे हेअर असतात त्या केसाजवळ असं असं फिरवलं तर ते केस उभे राहतात, आहे की नाही. मग त्या केसाला पकडलं का कंगव्याने? नाही. बिना पकडता ते जे हेअर्स आहेत आपल्या बॉडीवरचे जे हेअर्स आहेत ते हेअर्स असे स्ट्रेट उभे राहिले. कसे काय? कारण त्या कॉम्बमध्ये चार्ज आहे, इलेक्ट्रिक चार्ज आहे, त्या इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज आहे. त्या चार्जमुळे त्या हेअरला त्यांनी काय केलं, ओढलं आपल्याकडे, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे झालं दुसरं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. मॅग्नेटचं माहिती आहे तुम्हाला, दोन आपण समजा इथे एक मॅग्नेट ठेवला, दुसरा मॅग्नेट असं थोडं थोडं जवळ आणला, फटकन चिपकतो, है की नाही. आवश्यकता पडते का त्याला जाऊन असं टच करायची? नाही. थोड्या अंतरावरूनच त्याला खेचतो, आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. त्या फोर्सला म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट टाईप फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मॅग्नेटचं दुसरं एक्झाम्पल जर द्यायचं तुम्हाला, तर ज्या पर्स असतात लेडीजच्या, पर्सला मॅग्नेटिक बटन आलेले असतात, ते लगेच असे चिपकून जातात. त्याच्यानंतर आपले जे रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे आपल्या घरचा डोअर, फ्रीजचा दरवाजा बघा असा थोडासा बंद केला तर खटकन बंद होतो की नाही. हां, तर रिझन काय आहे, तर त्या फ्रीजच्या रेफ्रिजरेटरच्या डोअरमध्ये एक साईडला मॅग्नेट असतो आणि दुसऱ्या साईडला आयरन प्लेट असते, तर ते असे चिपकतात. तर त्याला म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे झाले टाइप्स ऑफ फोर्स. बरोबर आहे? याच्यामध्ये काय अडचण? ठीक आहे, क्लिअर. तर आपण आता उरलेला भाग जो आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत जय हिंद.